नमस्कार, क्रांती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी महिला हत्या प्रकरणाची बहुजन सत्यशोधक संघाकडून दखल, आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी। माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या महिलेच्या प्रकरणाची बहुजन सत्यशोधक संघाने गंभीर दखल घेतली असून पीडित कुटुंबाची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबियांचे सांत्वन करत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली। यासंदर्भात समाज कल्याण अधिकारी तसेच प्रांताधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रकरणाचा तपास वेगाने व पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ वाघमारे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, संघटनेचे प्रवक्ते महेंद्र लंकेश्वर, जिल्हाध्यक्ष महादेव लोंढे, तालुकाध्यक्ष विनोद लोखंडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष गायकवाड, माढा तालुका अध्यक्ष संतोष जानराव तसेच आनंद खंडागळे उपस्थित होते। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। ह्या 5 ते 10 वर्षात अनेक हत्याकांड झालेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये बीडमध्ये मातंग समाजाच्या एका युवकाला दगडाने ठेचून मारले। असे अनेक हत्याकांड या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज एससी आणि एसटी वर होणारे अन्याय खूप प्रमाणात वाढलेले आहेत। आज ह्यांनी सांगितलं की जो देशमुख कुटुंब आहे, माझं मत आहे की ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या घरामधील सर्व सदस्यांना असं आरोपी करणं गरजेचं आहे। कारण रिव्हॉल्वर वापरतो, रिव्हॉल्वर कुणाच्या नावावर आहे तो सुद्धा आरोपी आहे। एखाद्याला लायसनधारक रिव्हॉल्वर जरी असेल तर ते ठेवण्याची पद्धत आहे, ते कुलपामध्ये असली पाहिजे। हा देशमुख कुटुंब खुल्या रिव्हॉल्वर ठेवतो, दुसरा व्यक्ती घेतो आणि बहुजन समाजातील एका महिलेची हत्या करतो। हे महाराष्ट्राला कायम फासणार आहे। हा आज तुम्ही लाईव्ह करता सर्व पत्रकार, हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे। ताईचं जी काय अंतर हा काय आहे, आईची हत्या महाराष्ट्रासारख्या ह्याच्यामध्ये बिहारपेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्रात गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये चालू आहे। म्हणून हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे आणि ह्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं तात्काळ। मी आताच 2 मिनिटांपूर्वी समाज कल्याण अधिकाऱ्यांना मॅडमला पण बोललेलो आहे। आता आम्ही सर्वजण डीवायएसपींची पण भेट घेणार आहोत आणि या कुटुंबाची संरक्षण म्हणून तात्काळ इथं पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे। पोलिसांनी कुठली सोय केलेली आहे, एकही पोलीस दिसत नाही। उद्या ह्या कुटुंबावर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असेल? येथील पोलीस प्रशासन असेल आणि इथले अधिकारी असतील, प्रांत अधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील किंवा समाज कल्याणचे अधिकारी असतील, त्यांनी या कुटुंबाला तात्काळ बंदोबस्त देण्यात यावा आणि लवकर बंदोबस्त या 1 दिवसात 2 दिवसात नाही दिला तर सर्व संघटनेच्या वतीने अकलूज मध्ये प्रांत अधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा सर्व संघटनेच्या वतीने आम्ही आयोजित करणार आहोत। तात्काळ प्रशासनाने यांची दखल घेणं गरजेचं आहे। मुंगी मारायला पण पास आहे। मुंगीला जरी आपण धक्का लावला तर मुंगी चावते। तुमची एवढी मोठी बहीण मारली तर हे भाऊ का गप्प आहे? का त्याला शिक्षा देत नाही? का त्याला दबावेश देत नाही? का गप्प बसला तेवढे महाराष्ट्रातले भाऊ? मुंगी सुद्धा चावा घेते, तिला धक्का लावला तरी। एवढी मोठी बहीण गावली भावानं तुमची। भावानं तुम्ही त्याला शिक्षा द्या। तुम्ही भावानं कुठे गप्प बसू नका। तुमच्या बहिणीसाठी धावा। एका मुंगीला धक्का लागला तर 17 मुंग्या येऊन चावत्यात। मुंग्या येऊन चावत्यात।